30 एप्रिलनंतर कांद्याला मिळणार 3000 रुपये हमी भाव, तर नाफेड आणि एनसीएफ मार्फत मे महिन्यामध्ये कांदा खरेदी होणार सुरू. याबाबत नेमकं सत्य काय? 30 एप्रिल जसा जसा जवळ येत चाललाय तसं तसं शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो, ते म्हणजे कांद्याचे दर आता वाढणार की कोसळणार. मे महिन्यामध्ये कांदा मार्केटची दिशा नेमकी काय असणार? शिवाय राज्यात वाढलेलं कांद्याचं लागवड क्षेत्र, नाफेड आणि एनसीएफची खरेदी, सध्या कांद्याला वाढत असलेले बाजारभाव, उन्हाळा कांद्याला आखाती देशांमधून वाढलेली मागणी आणि या कांद्याची जी काही निर्यात आहे तिची स्थिती नेमकी काय आहे, शिवाय अवकाळी पाऊस, या सर्व गोष्टींचा विचार करता कांद्याला दर काढणार की घटणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल जरूर सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे, कांद्याची निर्यात सध्याला किती होत आहे आणि त्यातून परकीय चलन हे त्या ठिकाणी राज्यामध्ये परिणामी देशामध्ये किती येतं, या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे अवलंबून असतात. सध्या आपण जर का राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर लासलगाव मार्केट असेल, पिंपळगाव बसवंत असेल, चांदोड असेल, कळवण असेल, याशिवाय सोलापूर कांदा मार्केट असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अशा महत्त्वाच्या ठिकाणी जो काय उन्हाळ कांदा आहे त्याला 20 रुपयापर्यंत दर मिळताना त्या ठिकाणी दिसतंय. पण जो काय सरासरी बाजारभाव आहे तो अजूनही 15 रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी सरकलेला नाही. परंतु एवढ्या ज्या काय बाजारभावाने तर शेतकऱ्याचं जे काही भांडवल आहे ते सुद्धा त्या ठिकाणी फिटत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कांद्याला कमीत कमी त्या ठिकाणी 3000 रुपये तरी हमी भाव हा मिळाला पाहिजे. आता यावर्षी झाले असं की रब्बी हंगामात राज्यामध्ये सुमारे जवळपास 6.5 लाख हेक्टरवरती कांद्याची जी काय लागवड आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे जे काही क्षेत्र आहे ते जवळपास 1 लाख हेक्टरने जरी जास्त असलं तरी यावर्षी निसर्गाची साथ मिळालेली नाही. मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपिटीमुळे नाशिक विभागामध्ये तब्बल 50,000 हेक्टरहून अधिक जो काही क्षेत्र आहे त्याला त्या ठिकाणी फटका बसला आहे. आता एकट्या नाशिक विभागामध्ये जवळपास 5 लाख मेट्रिक टनाची घट होण्याची शक्यता ही तज्ज्ञांनी वर्तवली आहे आणि मग याचा अर्थ असा होतो की जो काही क्वालिटी कांदा आहे तो मार्केटमध्ये त्या ठिकाणी येणार नाही. आता अवकाळीची जी काय परिस्थिती आहे तर अवकाळीची परिस्थिती नाशिकसह संपूर्ण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच अवकाळी पावसामुळं राज्यात कांदा पिकाचं जे काही नुकसान आहे ते जवळपास 12 ते 15% त्या ठिकाणी झाले. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की केंद्र सरकारने यंदा नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून 5 लाख टनांऐवजी आता फक्त 2 लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं आहे. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही खरेदी थेट शेतकरी कंपन्या आणि सोसायट्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू होणार आहे. सध्या बाजारात उन्हाळा कांद्याला 1100-1500 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळतोय, तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा जवळपास 1800 रुपयापर्यंत जात असताना सरकारची ही 2 लाख टनाची जी काही खरेदी आहे तिला आधार देण्यासाठी ही फक्त औपचारिक हे त्या ठिकाणी ठरणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी काही फायदा त्या ठिकाणी होणार नाही, कारण की थेट शेतकऱ्यांकडून कांदा हा त्या ठिकाणी खरेदीच केला जाणार नाही. दुसरीकडे आपण जर का निर्यात जर का पाहिली कांद्याची तर 30 एप्रिलनंतर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे त्या ठिकाणी निर्यात. आता केंद्राने निर्यात बंदी जरी उठवली असली तरी 40% निर्यात शुल्क आणि $550 प्रति टन ही किमान निर्यात किंमत, ज्याला की आपण मिनिमम एक्सपोर्ट प्राईस असं म्हणतो, तर यामुळं भारतीय कांदा जागतिक बाजारपेठेत त्या ठिकाणी महाग ठरतोय आणि आखाती देशामध्ये सध्या पाकिस्तान असेल, इजिप्तचा कांदा सध्या स्वस्त दरानं उपलब्ध आहे आणि म्हणूनच भारताच्या कांदा निर्यातीला त्या ठिकाणी मारत येत आहे. परंतु जसा जसा उन्हाळा वाढेल आणि साठवणुकीला कांदा कमी होईल तशी तशी मे महिन्याच्या दुसऱ्या 15 साधारणतः 100 ते 200 रुपयांची वाढ त्या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावामध्ये दिसू शकते आणि म्हणूनच जो काही कांदा आहे तो शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विकताना फार काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर काय 30 एप्रिलनंतर लगेच मोठी भाव वाढ त्या ठिकाणी ही शक्य नाही. तरी पण पावसाने जर का नुकसान जर झालं आणि एनसीएफ नाफेडची खरेदी यामुळे जर का बाजारभाव स्थिर जर राहिले तर घाईघाईने कांदा विकण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं जर का माल शेतकऱ्यांनी बाजारात जर आणला तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायद्याचं हे ठरू शकतं. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर जो काय प्रश्न उडतो म्हणजे हा कांद्याला हमी भाव मिळणार का, किंवा एनसीएफ आणि नाफेड करून जी काय कांद्याची खरेदी आहे ती त्या ठिकाणी खरेदी होणार का. नाफेड आणि एनसीएफकडून कांद्याची खरेदी तर होईलच, परंतु कांद्याला जो काही 3000 रुपये एवढा हमी भाव आहे तेवढा सरकार त्या ठिकाणी देणार नाही असं एकंदरीत त्या ठिकाणी स्पष्ट होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जो काही तुमचा कांदा आहे तो त्या ठिकाणी विकताना रोजचे बाजारभाव पाहून जर का कांद्याची विक्री जर तुम्ही केली तर तुम्हाला नफा त्या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये सध्या कांद्याला काय बाजारभाव मिळतोय, सरकार योग्य धोरण कांद्याच्या बाबतीत योग्य धोरण वापरून त्या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळेल असं काहीतरी करेल का? तुम्हाला काय वाटते कमेंटच्या माध्यमातून नक्की आपल्याला सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.